वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात बिल्बरनाथ महाराजांच्या यात्रा उत्सव म्हणून साजरी केली जाते। योग तपस्वी बिल्बरनाथ महाराजांचा 54वा यात्रा महोत्सव दिनांक 8 ते 17 फेब्रुवारी पर्यंत साजरा होत असून पौर्णिमेच्या दिवशी होम हवन करून लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। या महाप्रसादाचा लाभ लाखो भाविक घेत असतात। 8 दिवसांच्या या यात्रेमध्ये संस्थानातर्फे विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात येते। योग तपस्वी संत श्री बिल्बरनाथ महाराज यांची 1929 पासून अविरत यात्रा संस्थान मंगरुळनाथ येथे भरत असते। या यात्रेचे आयोजन म्हणून सर्व धार्मिक पणाचे उत्सव साजरे करण्यात येतात। कीर्तन, भजन स्पर्धा, महाप्रसाद, मिरवणूक, दहीहंडी, गोपाळकाला अशा प्रकारचे सर्व धार्मिक कार्यक्रम संस्थांकडून आयोजित असते व वर्षभर सुद्धा इतर धार्मिक कार्यक्रम संस्थांकडून आयोजित करण्यात येतात। जिल्हाधिकारी श्री बॅनर्जी साहेब मंगरुळनाथला येऊन या ठिकाणी नाथाजवळ बसून सोबत डॉक्टरसुद्धा आणले होते। त्यांच्या समक्ष नाथ महाराजांनी या ठिकाणी त्यांच्या समक्ष लालसिंह जमादार, महादजी पाटील, बालाराम सिंह असे अनेकशे भक्त या ठिकाणी उपस्थित असताना तसेच सर्व गावकरी मंडळीसुद्धा उपस्थित होती आणि त्या सर्व गावकरी मंडळीच्या समोर बाबांनी समाधी घेतली आणि ती समाधी म्हणजे या महाराष्ट्र राज्यात अशी की जी पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीनंतर संजीवन समाधी श्री बिल्बरनाथ महाराज यांनी घेतली। हेच महाराजाचं वैशिष्ट्य। बरेच वर्षांनी म्हणजे फर्स्ट टाईम आली आहे मी इथे आणि इथे आल्यावर मला खरंच असं वाटलं की महाराजांची म्हणजे आपण जे मनापासून मागतो ते सर्वच पूर्ण होते, मला असं वाटत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे। वाटलं नव्हतं की एवढं चांगलं वाटेल बा म्हणून। आणि जत्रा वगैरे जत्रेमध्ये पण गेली आहे मी, तिथे पण खूप चांगलं वाटलं मला पहिले वाटायचं की नॉर्मल जशी जत्रा असते तशीच असते, पण काल गेलेले मी तर मला वाटलं होतं एवढी गर्दी वगैरे असेल म्हणून। आणि दुकानं पण खूप होते आणि पाळण्यामध्ये वगैरे बसले, शॉपिंग पण भरपूर वगैरे केली, खूप चांगलं वाटलं। आनंददायक ही यात्रा असते, खायचं प्यायचं आम्ही तर स्वयंपाक पण नाही केला, गेल्यावर तिथेच खाल्लं, एन्जॉय केला। बिल्बरनाथ महाराजाची यात्रा म्हणजे एक उत्सव प्रमाणे घेतल्या जाते आणि प्रत्येक नागरिक हा उत्सव मनवायला इथं येत असतो आणि प्रत्येक माणसाचा सहभाग आणि उत्साह, लहान मुलं असो किंवा महिला असो, या महिला या यात्रेची 1 वर्षापासून वाट पाहत असतात। परंतु काही यात्रेत नागपूरवरून काही महिला आलेल्या आहेत, त्या एक रणरागिणी आहेत। त्या आपलं गाव सोडून एकीकडे महिला आपल्या घराच्या बाहेर निघायला तयार नाही। ह्या महिला आपलं गाव सोडून नागपूरहून इथं एका युनिटद्वारे झुला असो, ट्रेन असो, या प्रत्येक याच्यावर हे काम करण्यासाठी या महिला ब्रिगेड सज्ज आहेत। आणि मी 8 ते 10 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये आहे आणि इथे येण्याचा उद्देश म्हणजे की जे मेले तिथे जातात तिथे आम्हाला स्वतः मालकच बोलवतात, त्यांच्या थ्रू आम्ही इथपर्यंत येतो आणि हे आमचा 8 ते 10 दिवसाचा आहे हा मेला, जत्रा ही। तर त्याकरिता आम्ही इथे आलो। महिला आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये काम करून राहिल्या आहेत, कार्यरत आहेत। तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाल तर तुम्हाला महिला आढळतील, अशी एकही गोष्ट आहे नाही की तिथे महिला आहेत नाही। मग ह्या फील्डमध्ये का नाही राहत, एकच आहे, जेव्हा तुमच्यासमोर जर तो नागरिक तिकीट काढून जर तुमच्यासोबत एक प्रतिष्ठित नागरिक किंवा गरीब माणूस जर तुमच्यासमोर तिकीट काढून जात आहे आणि तुम्ही त्यांच्यासमोर मोठे असून किंवा सूटबूट घालून किंवा VIP असूनही फ्रीमध्ये जात आहेत, तर माझं म्हणणं असंच आहे की त्यांच्याकडे बघून थोडंसं आपला प्रतिष्ठितपणा वागवून थोडासा प्रामाणिकपणा दाखवा। मेले में और यहाँ मुझे थोड़ा कुछ ऐसा लग रहा है कि बड़े लोग जो आते VIP लोग, वो लोग ज़बरदस्ती घुसने की मतलब कोशिश करते हैं, हमारे से हमको सुनते नहीं है और बोलते हैं कि हम बड़े लोग हैं, हम VIP हैं, हम कुछ ऐसे हैं। वो लोग हमारे को कार्ड दिखाते हैं, हम ऐसे करके बोलते हैं और वो लोगों में जाने की कोशिश करते हैं। 10-12 लोग रहते हैं। हा जो ड्रेस जो आम्ही घातलेला आहे ना, हा लोकांचा मतलब एक पावर असतो आमच्यामध्ये। हा ड्रेसचा एक हा पावर आहे। साडीपासून खूप लोकांना भीती आहे, दरारा वजन पडते आणि आम्हाला असं आहे प्रत्येकच गावामध्ये म्हणजे प्रत्येक रंगाची लोक राहतात, कोणी शांत, कोणी
रुबाबदार राहते, कोणी चेंगड करणार राहते. आम्हाला पब्लिकला हेच म्हणणं आहे की तुमच्या गावात जत्रा भरली आहे तर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही स्वतः चेंगड करून असं झगडे फिसाद किंवा भांडणं करणं हे व्यवस्थित नाही आहे. आम्हाला एकच अपेक्षा असते त्यांच्याकडून की तुम्ही सहकार्य करा, आम्हाला आमच्या ड्युट्या परिपूर्ण करू द्या. कोरोना काळानंतर सामाजिक आणि धार्मिक उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच मंगरुळपीर शहरात ग्रामदैवत बिल्बरनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यामध्ये विविध लोककला मंच, विविध प्रकारचे पाळणे, सर्कस यासह लहान मुलांचे मनोरंजनाचे खेळ देखील दाखल होत असतात. विविध प्रकारचे हॉटेल, कपड्यांचे दुकाने तसेच घर सौंदर्यकरणाचे स्टॉल लागलेले असतात. यामध्ये लहान मुलांच्या खेळणीचे दुकाने मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच सौंदर्य प्रसाधनाचे दुकाने सुद्धा या यात्रेमध्ये येत असतात. यात्रेमध्ये वेगवेगळ्या व्यंजनांच्या दुकानांच्या स्पर्धा यावेळेस पाहायला मिळते. यावेळी खवय्ये मोठ्या प्रमाणात आनंद देखील घेतात. या 8 दिवसांमध्ये आनंदमय वातावरण शहरात पाहावयास मिळते. या यात्रेमध्ये लहान मुले, महिला तसेच लाखो भाविक सहभागी होत असतात. या यात्रेमध्ये पोटाची गळगी भरण्यासाठी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा भागातील मजूर वर्ग येत असतो. एकीकडे शेतकरी, मजूर वर्ग, गाव आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक या यात्रेला आवर्जून उपस्थित असतात. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.